नमस्कार. श्री रामचंद्र कृष्ण कामत यांनी लिहिलेलं नामचिंतामणी हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण थोडासा वेदांत हे प्रकरण वाचायला सुरुवात करतो आहोत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड झाली. श्री ज्ञानेश्वरीतील वरील ओवीस अनुसरून ह्या नामजपाच्या पुस्तकात आत्मस्वरूपाची विशद चर्चा उदंड नसली तरी थोडीशी तरी करणे आवश्यक आहे. नामाने नामीचे स्वरूप जाणायचे म्हणजे साक्षात्कृत करून घ्यायचे असल्यामुळे त्याचे स्वरूप नीट बुद्धिगम्य होण्यासाठी त्याविषयी चर्चा विशद म्हणजे स्पष्ट रीतीने होणे जरूर आहे. दुसरे असे की पुढे नामयोग रहस्य विषय येणार आहे, तो वाचकांना आत्मसात करून घेण्यासाठी याचा फार उपयोग होईल. या आत्मचर्चेलाच वेदांत असे म्हणतात. हे वेदांतशास्त्र किती गंभीर मोठे गहन आहे हे यावर आलेल्या ग्रंथांच्या संख्येवरूनही समजून येईल. यावर वादाची रणेही माजून राहिली आहेत. वेदातील सर्व उपनिषद भाग तर ह्याकरताच निर्माण झाला आहे. त्याशिवाय ब्रह्मसूत्रे, गीता, भागवत व इतर पुराणामधूनही याची चर्चा झालेली आहे. त्या मूळ ग्रंथावर संस्कृतात भाष्ये, टीका, टिप्पणी, व्याख्याने वगैरे होऊन भरतखंडातील सर्व प्राकृत भाषामधूनही संत महानुभावांनी आणि विद्वान लोकांनी गद्य पद्यात्मक अनेक ग्रंथ रचले आहेत. यापैकी काही ग्रंथ वादी लोकांकरता व काही शिष्यजनाकरता म्हणून निर्माण झाले. ज्यांच्या डोक्यात संशयाचे अथवा तर्कवितर्कांचे जंगल माजून राहिले आहे त्यांच्याकरता पहिल्या जातीचे म्हणजे खंडन मंडनात्मक ग्रंथ व पूर्वपुण्याईने जे संशयाच्या रानात सापडले नाहीत, जे शुद्ध भाव व विश्वास संपन्न आहेत त्यांच्याकरता दुसऱ्या जातीचे म्हणजे सरळ सिद्धांतात्मक ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्या त्या संस्काराचे अथवा अधिकाराचे लोक ते ग्रंथ वाचत असतात. येथे फक्त दुसऱ्या जातीच्या लोकांकरता म्हणजे साध्या जिज्ञासूंकरता आणि तेही फक्त रूपरेषा लक्षात येण्यापुरतेच लिहिण्यात येईल आणि विस्तार भयास्तव तसे करणे प्राप्त आहे. वेदांतात फक्त आत्मानात्म विचार, आत्मा कोण व अनात्मा कोण याचा विवेक सांगितला आहे. यातच जीव, जगत, ईश्वर, बंध, मोक्ष इत्यादींचा विचार येऊन जातो. आत्मा म्हणजे आपण हे प्रथम पुष्कळ श्रोत्यांना माहीत नसते. आत्मा शब्द वेदांतात ह्या अर्थाने वापरलेला असतो हे माहीत नसलेले वेदांतप्रिय अनेक सुशिक्षित लोकही आम्हाला आढळले आहेत. आत्मज म्हणजे आपला मुलगा हे व्यवहारातही प्रसिद्ध आहे. यावरूनही आत्मा म्हणजे आपण हे सहज सिद्ध होते. पण हा अर्थ लक्षात न घेता जन्मभर वेदांत ऐकला तरी 12 वर्षे रामायण ऐकून रामाची सीता कोण हे न कळणाऱ्या अजाण श्रोत्याप्रमाणे त्यांची गत होते. म्हणून ज्या शास्त्राची माहिती आपणास करून घ्यायची असते त्याची प्रथम परिभाषा बिनचूक जाणून घेतली पाहिजे. गीतेत अथवा अन्यत्र कोठे कोठे आत्माशब्द इतर अर्थानेही आलेला दिसतो. तथापि वेदांतशास्त्रात आत्माशब्दाचा आपण म्हणजे मी हाच अर्थ मुख्य आहे आणि ह्या अर्थाच्या भावनेने तो ऐकत किंवा वाचत गेलो तर त्या दिव्य तत्वाचा यथार्थ बोध होणार आहे. म्हणून ही सहज सूचना दिली आहे. असो, आत्म्याचे म्हणजे आपले यथार्थ स्वरूप न जाणल्यानेच हा जीव जन्ममरणाच्या परंपरेत सापडला आहे. यातून सुटणे याचेच नाव मोक्ष. एक घरदार, बायको, मुले म्हणजे संसार अथवा प्रपंच असे पुष्कळ लोक समजतात, पण ती चूक आहे. कारण यातून सुटायला एवढा अट्टहास कशाला? तर 2 जन्ममरणाची परंपरा हा संसार होय. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, तुकाराम. 3 प्रपंच म्हणजे पंचमहाभूतांचा प्रकर्ष जेथे झाला आहे असा देह, यातून सुटणे हाही मोक्ष नव्हे, कारण मरणाच्या वेळी सर्व जीव यातून सुटतातच. तर 4 देह म्हणजे देहभाव हाच मुख्य संसार होय. यातून सुटणे याचेच नाव मोक्ष. देहभाव याच्यामध्ये अहम आणि मम हे 2 भाव येतात. म्हणून थोडक्यात बोलायचे तर अहम आणि मम म्हणजे मी आणि माझे म्हणजेच संसार हे सर्व जिज्ञासूंनी लक्षात ठेवावे. अनात्म्याचे ठिकाणी आत्मबुद्धी होणे याचे नाव बंध व या बंधाचा नाश तो मोक्ष. देहेंद्रिय, प्राण, मन, बुद्धी ही आत्मा म्हणजे आपण नव्हे, म्हणून अनात्मा
यांच्या ठिकाणी आत्मबुद्धी करणे म्हणजे हा 3.5 हात देह तोच मी असे मानणे, याचे नाव बंध. घर निराळे, घराकार निराळा, शेत निराळे, शेतकरी निराळा, याप्रमाणे देह निराळा व देही म्हणजे देहात राहणारा, देहेंद्रियादी संघातात साक्षीत्वाने जाणणारा आपण निराळा, असे जाणणे याचे नाव आत्मज्ञान व या ज्ञानाने मोक्ष. मोक्ष काही आकाशात नाही, पाताळात नाही किंवा भूतलावर नाही. वासनाक्षयपूर्वक चित्तनाश होणे ह्याचे नाव मोक्ष. अनात्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी व आत्म्याच्या ठिकाणी अनात्मबुद्धी एतद्रूप जे अज्ञान, यालाच चितचित ग्रंथी किंवा चिज्जड ग्रंथी असे म्हणतात. याचा जो नाश त्यालाच मोक्ष असे म्हणतात. ह्या अज्ञानाचा म्हणजे अविवेकाचा नाश विवेकाने होतो. ह्या विवेकाला वेदांतात आत्मानात्मविवेक म्हणतात. आत्मा हा चेतन आहे व अनात्मा जड आहे. आत्मा हा द्रष्टा आहे व अनात्मा दृश्य आहे असे जाणून देहाधिक जे दृश्य त्याचे तादात्म्य सोडून, अर्थात देहाधिक मी व देहसंबंधी दारापुत्राधिक माझे ही बुद्धी सोडून, याचा द्रष्टा जो आपण त्याच्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता करणे हे या विवेकाचे तात्पर्य आहे. थोडक्यात बोलायचे म्हणजे आजपर्यंत देह तो मी असा जो बुद्धीचा निश्चय होता तो सोडून आत्मा मी असा निश्चय करावा. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीही विसरू नये. दासबोध. अहम आत्मा हा विसर पडला की देहबुद्धी स्फुरू लागते आणि तसे झाले की विवेकाची शुद्धी उडून जाते. म्हणूनच आत्मबुद्धी घट्ट करावी. आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मशुद्धी सुदृढ करावी. आत्म्याच्या अज्ञानाने जगाचे स्वदेहाधिक सर्व दृश्यांचे भान होते. ते आत्म्याच्या ज्ञानानेच नाहीसे होते. याला उदाहरण दोरीच्या अज्ञानाने सर्प भासतो, तो दोरीच्या ज्ञानानेच नाहीसा होतो. म्हणून देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी धरावी म्हणजे मोक्षश्री म्हणजे मोक्षलक्ष्मी गळ्यात माळ घालील. किंबहुना वर सांगितल्याप्रमाणे हीच मोक्षश्रीची दशा म्हणजे स्वरूप होय. स्वस्वरूपावस्थिती मोक्ष हा असे मोक्षाचे थोडक्यात स्वरूप सांगितले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत. ते साधण्याकरता मनुष्य देह आहे. पैकी 4था पुरुषार्थ जो मोक्ष तो साधणे म्हणजे नर का नारायण होणे, आणि हा अनुभव पण जिवंतपणेच घ्यायचा असतो, मेल्यावर नव्हे. मेल्यानंतर आम्हाला मोक्ष होईल असे म्हणणारे ते मूर्ख किंवा महामूर्खही नव्हेत, तर अतिमूर्ख असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मेल्यावरी मोक्ष आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. दीप गेल्यावरी कैचा गा प्रकाश, झाका पाकी त्यास कासयाची. गृह न जाळता शिंपीचे उदक, शेखी ते निष्टंक काय कीजे. जववरी देह आहे तववरी साधन, करून या ज्ञान साधिजे की. त्या ज्ञानाचे स्वरूप काय, तर आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर अनुभवे. श्री समर्थही ज्ञानाचे असेच लक्षण सांगतात. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. झाला, संपला वेदांत. हा शास्त्रकारांनी मुमुक्षूच्या सुखबोधार्थ नाना तऱ्हांनी सांगितला आहे. येन शब्दम रसम रूपम गंधम जानासी राघव, तमात्मानम परम ब्रह्म जानीहि परमेश्वरम. योग वशिष्ठ या एका श्लोकात सर्व वेदांताचे तत्व साठवले आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5ही विषय ज्या चित्सत्तेने जाणले जातात ती चित्सत्ता म्हणजे आत्मा. तोच परब्रह्म व परमेश्वर आहे असा त्याचा अर्थ आहे. एका श्लोकातही श्रीमद शंकराचार्यांनी सर्व वेदांताचे सार सांगून ठेवलेले आहे. त्याचा अर्थ असा आहे की दृक् म्हणजे द्रष्टा पाहणारा व दृश्य म्हणजे पाहण्याची वस्तू असे 2च पदार्थ संसारात आहेत. पैकी दृक् हे ब्रह्म व दृश्य ही माया होय असा वेदांताचा डांगोरा आहे. दुसरे ब्रह्म हे सत्य म्हणजे त्रिकाळी असणारे अर्थात अविनाशी, आणि दृश्य असे हे जगत ते मिथ्या म्हणजे नाशवंत. तसेच जीव हा ब्रह्मरूप आहे, अन्य रूप नाही असा वेदांत डांगोरा पिटतो. यात आचार्यांनी आपल्या वेदांतात
जीव ब्रह्मैक्य सांगितले आहे, जीव ऐश्वर्यैक्य सांगितले नाही, ही खूण लक्षात ठेवली पाहिजे. तत्त्वम असी ह्या महावाक्यातील त्वम पदाचा वाच्यांश जीव व लक्षांश कूटस्थ प्रत्यगात्मा आहे. तत्पदाचा वाच्यांश ईश्वर आहे आणि लक्षांश ब्रह्म आहे. लक्षांश लक्षांशाचे ऐक्य आहे, म्हणजे आत्मा आणि ब्रह्म याचे ऐक्य आहे. वाच्यांश वाच्यांशाचे नाही, म्हणजे जीव आणि ईश्वराचे नाही, व वाच्यांश लक्षांचेही नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. ह्या ऐक्यावर 9 प्रकारच्या शंका घेतल्या जातात. अशा शंका घेऊन त्याचे यथोक्त खंडन करून समाधान असे सांगितले आहे की कर्ण ज्याप्रमाणे स्वतःला अज्ञानाने राधेय समजत होता, तोच ज्ञानानंतर आपल्याला कौंतेय मानू लागला, त्याप्रमाणे हे जीव ब्रह्म्याचे ऐक्य आहे असे समजावे. वेदांत विचारात आत्मानात्म विवेक हाच मुख्य आहे. सर्व दृश्य हे अनात्मा म्हणजे जड आहे आणि त्याचा जो द्रष्टा तोच आत्मा शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. कोट्यावधी ग्रंथांनी आत्मानात्म विवेकाचे स्वरूप असेच सांगितले आहे. प्रथम दृश्याचे स्वरूप स्पष्ट समजले पाहिजे. पुष्कळ लोक दृश्य म्हणजे डोळ्यांना दिसते तेवढे असे समजतात, पण तसे नव्हे. डोळ्यांना दिसणारा म्हणजे डोळ्यांनी ग्रहण केला जाणारा रूपविषय हे फक्त डोळ्याचे दृश्य होय. त्याचप्रमाणे शब्दविषय हा कानाचे दृश्य होय, स्पर्शविषय हा त्वचेचे दृश्य, रसविषय हा जिव्हेचे दृश्य व गंधविषय हा नाकाचे म्हणजे घाणेंद्रियाचे दृश्य होय. सर्व जगत या पंचविषयात येऊन जाते. उदाहरणार्थ शब्दविषयात फोनोग्राफ, पियानो, सारंगीपासून तो विजेच्या भयंकर कडकडाटापर्यंत सर्व ध्वनी येऊन जातात. शरीरात होणारा अनाहत ध्वनी कान घट्ट दाबून धरल्यानंतर डोक्यात ऐकू येतो, तो हाही शब्दविषयातच मोडतो. एकंदर षडसाम्य हे रसविषयात येऊन जाते. याप्रमाणे इतर 3ही विषय जाणावेत. या पंचविषयांना जाणण्याकरता देवाने पंच ज्ञानेंद्रिये दिली आहेत. जगात 6वा विषय नाही, म्हणून 6वे इंद्रिय नाही असे समजावेत. आता 6वा विषय नाहीही पण आहेही, आणि साधकांना एकांतात अभ्यासात बसल्यावेळी फार बाधा करतो असे हे पंचविषय बाधा करत नाहीत. वरील पंचविषय जिंकणे सोपे, पण हा 6वा विषय जिंकणे फार कठीण. हा 6वा विषय म्हणजे मनाच्या कल्पना अथवा वृत्ती होत, आणि त्यास जाणणारे 6वे इंद्रियही आहे, त्याचे नाव मन. मनश्चष्ठानी इंद्रियाणी असे गीतेतही सांगितले आहे. ज्ञानेंद्रियाला धरून मोजले तर मन 6वे इंद्रिय होते, आणि कर्मेंद्रियासह धरून मोजतात तेव्हा मनाला 11वे इंद्रिय म्हणतात. या 11ही इंद्रियांना जिंकणे हीच खरी एकादशी होय. मोक्षाकरता प्रत्येक मुमुक्षुने ती केली पाहिजे. तात्पर्य, विषय हे इंद्रियांचे दृश्य आहेत व इंद्रिये द्रष्टा आहेत. ती इंद्रिये दृश्य आहेत व मन द्रष्टा आहे. ते मन अर्थात मनाच्या वृत्ती अथवा बुद्धिवृत्ती दृश्य आहेत, त्याचा द्रष्टा साक्षी आहे. तो मात्र कोणाचा दृश्य नाही, तो केवळ दृग्रूप आहे. हाच आत्मा होय. श्री वामन पंडितांचाही या अर्थाचा एक श्लोक आहे. रूपाते देखते चक्षु, चक्षुते देखते मन, मनाते देखता आत्मा, आत्मा ब्रह्मची आपण. ह्याही एका श्लोकात सर्व वेदांत येतो. देहेंद्रिय प्राण मन बुद्धीपर्यंत सर्व दृश्य आहेत. त्यांचा साक्षी म्हणजे त्यांना पाहणारा, त्यांना प्रकाश येणारा आत्मा आपण आहे. धियो यो न प्रचोदयात यो बुद्धे परतस्तु सहा, तो हाच आणि हा आत्मा सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. हे सर्व वेदांताचे सार आहे. हे बोलणे फार सोपे आहे. नुसता बोलाने म्हणजे शब्दज्ञानाने काम भागत नाही. याला अपरोक्ष ज्ञान व्हावे लागते, आणि ते होण्याकरता नाना प्रकारचे साधनाभ्यास शास्त्रकारांनी आणि संतांनी सांगितलेले आहेत. या साधनमार्गात भूचरी, खेचरी, अगोचरी, चराचरी, षण्मुखी, शांभवी इत्यादी मुद्रा, तसेच पिपीलिका, मर्कट, मीन, विहंगम इत्यादी मार्ग यांचा अंतर्भाव होतो. या सर्वांचे तात्पर्य चित्ताचे चैतन्य होणे हेच आहे. हे कार्य ध्यानोपासना, सांख्य विचार योग यानेही साधते. तीव्र सगुण भक्तीने लवकर साधते, असा सर्व संतांचा अनुभव आहे. यथा ज्ञानं विना मुक्तिर्नाशोक्तायशतैरपि
तथा भक्ती विना ज्ञानम नास्त्युपाय सहस्रतः. ज्याप्रमाणे ज्ञाना वाचून शेकडो उपाय केले तरी मुक्ती मिळत नाही, त्याप्रमाणे भक्ती वाचून हजारो उपाय केले तरी ज्ञान लाभत नाही. ह्या भक्तीतही नानाविध भेद आहेत. त्यात नवविधा प्रसिद्ध असून त्या नवविधांमध्ये नामस्मरण रूप तृतीय भक्ती फार सुलभ आहे. ह्या नामस्मरणाने ज्ञानाच्या सप्तभूमिकातील पंचभूमिकापर्यंत साधक पोचतो, असे श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींचे मत आहे. येथे रूपनिर्देश थोडा तरी केल्याशिवाय हा थोडासा वेदांत पुरा करणे योग्य वाटत नाही. कारण ह्या भूमिकांची स्पष्ट अथवा साधारण तरी कल्पना मनात उभी राहिल्या वाचून खऱ्या जिज्ञासूचे समाधान होणार नाही. कारण ही कल्पना नसेल तर जन्मभर साधन करीत राहून आपण कुठल्या भूमिकेवर म्हणजे पायरीवर आहोत, पुढे किती पायऱ्या आपणास चढायच्या आहेत याचे अनुमान त्याला होणार नाही. व हे अनुमान न झाले तर तो आपली गती वाढवण्याची इच्छा करणार नाही. आणि तशी गती न वाढवता आळसाने मंदगतीने चालू लागेल तर आयुष्य रवी मावळण्यापूर्वी तो मुक्कामाला कदाचित पोचणार नाही. अल्पतृप्त जिज्ञासूला अथवा साधकांना त्याची गरज भासणार नाही. कदाचित ते घाबरूनही जातील. पण तीव्र मुमुक्षूंना व साधकांना त्या भूमिकांचे स्वरूप कळणे हे अगत्याचे भासते नव्हे. त्यांना या योगे आनंदोत्साह वाटल्या वाचून राहणार नाही. म्हणून थोडक्यात त्याचे स्वरूप येथे सांगतो. ज्ञानाच्या सप्तभूमिका. ज्ञानभूमी ही शुभेच्छाख्या प्रथमा समुदाहृता, विचारणा द्वितीया च तृतीया तनुमानसा, सत्वापत्तिश्चतुर्थी स्यात् ततो असंसक्ती नामिका, पदार्थाभाविनी षष्टी सप्तमी तुर्यगा स्मृता. योगवशिष्ठ. याप्रमाणे ह्या 7 भूमिकांची नावे आहेत. याचे स्वरूप थोडक्यात खाली लिहिल्याप्रमाणे आहे. 1. अनेक जन्मांच्या अंती मानवाला पुण्य परिपाकवशात नित्य व अनित्य वस्तूंचा विचार होऊन मोक्षेच्छा उत्पन्न होते. हिला शुभेच्छा म्हणतात. ही पहिली भूमी. 2. त्यानंतर तो गुरुला शरण जाऊन श्रवण मननादी रूप वेदांत विचार करू लागतो. ही विचारणा नामक दुसरी भूमी. 3. त्यानंतर निधिध्यासाने मनाला एकाग्रतेच्या योगे तो सूक्ष्म वस्तू ग्रहण योग्यता आणतो. ही तनुमानसा तिसरी भूमी. 4. त्यानंतर वेदांत महावाक्य विचाराने अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार होतो. ही सत्वापत्ती नामक चतुर्थ भूमी. 5. यानंतर सविकल्प समाधीच्या अभ्यासाने निरुद्ध झालेल्या मनाला निर्विकल्प समाध्यावस्था प्राप्त होणे. ही 5वी भूमी. 6. तिच्या अभ्यासा अतिरेकाने होणारी चिरकालवस्था येता. ही 6वी भूमी. 7. 6वीच्याही परिपाकाने सर्व काळ स्वप्रकाश चिदानंद करस ब्रह्मस्वरूपात मग्न राहून समुद्राच्या मध्यभागी बुडवलेला घट ज्याप्रमाणे आत बाहेर पाण्याने व्यापलेला असतो त्याप्रमाणे अंतर्बाह्य स्वरूपाने हा पूर्ण होतो. ही 7वी भूमी. यातील पहिल्या 3 भूमिका म्हणजे शुभेच्छा, विचारणा व तनुमानसा या साधनारूप असून त्यांना जागृत अवस्थेची उपमा देतात. कारण जागृतीप्रमाणे या भूमिकांमध्ये सर्व द्वैत प्रपंच सत्यत्वाने भासतो. चतुर्थ भूमिका म्हणजे सत्वापत्ती ही फलरूप असून हिला स्वप्नावस्थेची उपमा देतात. कारण द्वैत प्रपंचाचा बाध झाला असला तरी ह्या अवस्थेत त्याचा थोडा भास होतो. या भूमीत ब्रह्मसाक्षात्कार होतो. म्हणून या भूमिकेतील योगी ब्रह्मविद म्हणला जातो. 5वी, 6वी व 7वी असंसक्ती, पदार्थाभाविनी व तुर्यगा या भूमिका जीवनमुक्तीचे अवांतर भेद आहेत. त्यांना निर्विकल्प समाधी, अभ्यासजन्य विश्रांती तारतम्यानुसार खालील नावे आहेत. पैकी 5व्या भूमिकेस सुषुप्ती म्हणतात. कारण द्वैताभासाचा यात अभाव असतो. या भूमिकेस प्राप्त झालेल्या योग्याला स्वतोस्थान असते. या योग्यास ब्रह्मविद्वर असे म्हणतात. 6वी भूमिका गाढ सुषुप्ती म्हणली जाते. या भूमिकेस पोचलेल्या योग्याचे परप्रयत्नाने उत्थान होते. याला ब्रह्मविद्वरीयान असे म्हणतात. 7व्या भूमिकेस तुर्यावस्था म्हणतात. ह्या भूमिकेस प्राप्त झालेल्या योग्याला स्वयं किंवा परतोत्थानही नाही. कारण जगत प्रतिभा शून्यत्वामुळे तो सर्व काळ तन्मय होऊन राहतो. त्याचा देहनिर्वाह स्वप्रयत्ना वाचून परमेश्वर निर्मित प्राणवायूनेच होतो. शिकवलेले बैल वगैरे सारथ्याच्या प्रयत्न वाचून पुढे असणाऱ्या गावात रथ गाडी वगैरे
पूर्वाभ्यासाने ओढून नेतात, त्याप्रमाणे असंप्रज्ञात समाधी प्रतिपादक योगशास्त्राचे पर्यवसान येथे होते. या अवस्थेला अनुसरूनच भागवतातील 11 स्कंदातील 13व्या अध्यायातील 36वा श्लोक आहे. या अवस्थेत पोचलेल्या योग्यास ब्रह्मविद वरिष्ठ अशी संज्ञा आहे. याप्रमाणे सप्तम म्हणजे तुर्यगा नामक भूमिकेवरील ज्ञात्याची स्थिती असते. त्याच्या देहाचे भरणपोषण अदृष्ट शक्तीने म्हणजे प्रारब्धाने होते. अज्ञानाचेही या शक्तीने होते, पण तो देहाभिमान धरतो, सज्ञान धरीत नाही, एवढाच त्यात भेद आहे. असो, चतुर्थ भूमिकेला स्वप्नावस्था, पंचम भूमिकेला सुषुप्ती, 6वीला गाढ सुषुप्ती आणि 7वीला तुर्यावस्था म्हणतात. त्यांचे हेतू वर दिलेलेच आहेत. याप्रमाणे हे जीवनमुक्तीचे भेद आहेत. त्यानंतर तुर्यातीत नामक अवस्था सांगितली आहे, तीच विदेहमुक्ती असे म्हणतात. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.